मध्ये आपल्याला काय दिले आहेत, इन ॲडजॉइनिंग फिगर AP इज परपेंडिक्युलर टू BC. आता ह्या BC लाईनला कोणती परपेंडिक्युलर आहे, AP. म्हणजे ही काय झाली याची हाईट, आणि AD इज पॅरलल टू BC. म्हणजे ही लाईन याला काय आहेत, पॅरलल आहे. म्हणजे पॅरलल लाईन्स म्हणजे काय की ज्या कधी दोघं एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही. आता तुम्हाला कन्स्ट्रक्ट काय करायचं आहे, DE म्हणजे काय, याच्यावरची काय करायची, एक हाईट तुम्हाला काय करायची, कन्स्ट्रक्ट करून घ्यायची. तर बघा इथं गिवन काय दिलेलं आहे, जे तुम्हाला मी सांगितलं ते गिवन आहे. फाइंड आउट काय करायचं आहे, ट्रायंगल ABC म्हणजे ABC ह्या ट्रायंगलचा रेशो काढायचा आहे. कोणाचे, BCD म्हणजे BCD ह्या ट्रायंगलला काय करायचं आहे, रेशो काढायचा आहे. तर व्यवस्थित लक्ष घ्या की BC आणि BC काय आहे, त्याच्यात इक्वल बेस आहे. बेस इक्वल असल्यावर काय होतं, फक्त हाईटचा रेशो होतो. तर कन्स्ट्रक्ट ड्रॉ DE परपेंडिक्युलर लाईन BC ला काय करायचे, परपेंडिक्युलर लाईन काढायची. ट्रायंगल ABC अँड BCD हॅव सेम बेस. सेम बेस असल्यावर काय, फक्त हाईटचा रेशो मानला जातो की ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD अपॉन AP अपॉन DE जी आपण कन्स्ट्रक्ट केलेली आहे, बरोबर. जी परपेंडिक्युलर राहते ती कोणती असते, हाईट. तर आपल्याला फर्स्ट इक्वेशननी काय भेटलं की ह्या दोघांची हाईट काय, परपेंडिक्युलर आहे. ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस मुळे काय आहेत, हाफ हाफ कॅन्सल होईल. H1 काय होईल, कॅन्सल, कारण की हाईट काय, B1 काय होईल, कॅन्सल, कारण की बेस काय सेम आहे. मग H1 H2 राहील, म्हणजे हाईट 1 हाईट 2 म्हणजे AP अपॉन DE. आता खाली काय दिले, बट AD इज परपेंडिक्युलर टू BC म्हणजे AD काय आहे, BC ला परपेंडिक्युलर आहे. मग ते दोघं काय होतील, AP इज इक्वल्स टू DE म्हणजे AP आणि DE काय होईल, इक्वल होईल. का बरं, कारण डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स आर इक्वल. दोन पॅरलल लाईन्स मधला डिस्टन्स असतो तो काय असतो, इक्वल असतो. म्हणजे AP आणि DE जे आपण कन्स्ट्रक्ट केलेले ते दोघं काय होतील, इक्वल होतील. मग फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, मग आता काय केलेलं आहे, AP ह्या APच्या जागेवर काय केलेलं आहे, DE पुट केलेले आहे. खाली काय होतं, DE. मग DE इक्वल्स अपॉन DE म्हणजे 1:1. हे दोघं कॅन्सल झाल्यावर काय होईल, 1:1 म्हणजे 1:1 काय होईल, याचा रेशो होईल. आता हा फोर्थ क्वेश्चन होता, तुम्हाला कळाला हा फोर्थ क्वेश्चन कसा सॉल्व्ह केलाय. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत फिफ्थ वन. फिफ्थ क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, इन ॲडजॉइनिंग फिगर PQ परपेंडिक्युलर BC. आता PQ ही परपेंडिक्युलर कोणत्या लाईनला, BC ला, आणि AD परपेंडिक्युलर BC, AD ही परपेंडिक्युलर आहे BC ला, बरोबर. तर परपेंडिक्युलर म्हणजेच काय, ही त्यांची काय हाईट आहे. तर म्हणजे ABC ह्या ट्रायंगलची हाईट काय आहे, AD, आणि BC हा बेस आहे, आणि PBC ची पण ही आहेत, PQR आहेत, PQB आहेत. तर आपल्याला काय काढायचं आहे, यांचा रेशो फाइंड करायचा आहे. रेशोचा फॉर्म्युला काय आपल्याला, हाफ इंटू काय, हाईट इंटू बेस, बरोबर. तर आता बघा, जेव्हा हाईट समान असते तेव्हा फक्त रेशो काय असतो, बेसचा, बरोबर. आणि जेव्हा बेस समान असतो तेव्हा रेशो काय असतो, हाईटचा, H1 H2. तर हे जर तुम्हाला कळत नसेल मी काय सांगतोय, तर मागचा व्हिडिओ जाऊन बघून घ्या. त्याच्यात मी सांगितलेलं आहे तुम्हाला की पहिला आपण जेव्हा स्टार्ट केलं तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की रेशो कसा सिमिलर करायचा, आणि दोन कंडिशन्स दिलेल्या आहेत, एक तर बेस सेम असल्यावर कसं आणि हाईट सेम असल्यावर कसं. तर बघा आता ट्रायंगल PQB, तर हा ट्रायंगल कसा आहे, PQB असा, बरोबर. आणि काय PBC म्हणजे हा PBC, याच्यासोबतच आपल्याला व्यवस्थित संबंध ठेवायचा आहे. तर हाफ इंटू हाफ काय होतं, कट होतं. मग हाईट काय, तर PQB ची हाईट, तर PQB ची हाईट काय, PQ अपॉन हे काय एकच आहे ना, म्हणजे BQ घेतलं काय आणि BC घेतलं काय बेस BCचे. तर याच्यात काय येईल, PQ अपॉन BC, बरोबर. आणि याच्यात काय, आता कोणता ट्रायंगल सांगितलं, PBC. आता PBC याच्यात पण बेस काय BC आणि हाईट काय PQ, बरोबर. आणि अजून कोणता ट्रायंगल सांगितलं होतं आपल्याला की हाईट याच्यात काय येते, सारखी येते. बघा हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल याच्यात हाईट काय PQच, पण डिफरंट काय, बेस. याचा बेस काय BQ आणि ह्या मोठ्या ट्रायंगलचा बेस काय BC. तर हाईट सारखी आहे पण बेस डिफरन्स आहे. म्हणजे याच्यात काय होईल, फक्त याचा रेशो करताना हाफ तर कटच होतं. हाईट पण सेम येते. हाईट दोघं ट्रायंगलचे PQ म्हणजे दोघं पण काय होतील, कट होतील. आपला आन्सर येईल फक्त बेस BQ, ह्या ट्रायंगलचा बेस BQ आणि ह्या मोठ्या ट्रायंगलचा बेस BC. कळालं.
तर हा होईल याचा रेशो. आता तसंच पीबीसी, पीबीसी हा एक मोठा ट्रायंगल आहे आणि एबीसी, एबीसी. आता पीबीसी कॉमन काय येत आहे बीसी आणि बीसी, म्हणजे काय बेस काय कॉमन आहे. हा पण बेस आहे, हा पण बेस आहे, म्हणजे काय येईल हाईटचा रेशो येईल, म्हणजे पी क्यू अपॉन एडी. कळालं? हे एकदम सिंपल आहे. थोडंसं लॉजिक जर वापरलं आपण तर व्यवस्थितरित्या समजेल. तर बघा आता एबीसी, एबीसी हा मोठा ट्रायंगल, त्याच्यात एडीसी, एडीसी. आता एबीसी आणि एडीसी याच्यात तुम्हाला कॉमन काय वाटतंय एडी. तर ए बी आणि सी हा ट्रायंगलचा बेस काय होईल बीसी आणि हाईट काय होईल एडी, बरोबर. आणि एडीसी मध्ये पण बेस काय होईल डीसी आणि हाईट काय होईल एडी. तर हाईट कॉमन येते, मग काय होईल फक्त बेस. पहिल्या ट्रायंगलचा एबीसीचा बेस काय बीसी आणि एडीसीचा काय डीसी, मग हे काय होईल याचं रेशो. कळाला? तसंच आता एडीसी, एडीसी हा एक ट्रायंगल आहे आणि काय पी क्यू, पी क्यू सी. आता पी क्यू सी याच्यात ना हाईट कॉमन आहे ना बेस कॉमन आहे. तर एडीसीचा हाईट काय येईल एडी मल्टिप्लाय बाय बेस काय येईल डीसी. कळालं? अपॉन पी क्यू सीचा बेस काय येईल क्यू सी अपॉन हाईट काय येईल पी क्यू. म्हणजे बघा डीसी मल्टिप्लाय बाय एडी म्हणजे डीसी बेस मल्टिप्लाय बाय हाईट आणि इथे पण क्यू सी बेस मल्टिप्लाय बाय पी क्यू हाईट. कळालं? हे झाले याचे रेशो. एकदम सोपं आहे, थोडंसं लॉजिक लावून आपल्याला सोडवायचं आहे. बघा इथे आपली ही 1.1 एक्सरसाइज संपलेली आहे. याच्यानंतर आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम वगैरे सर्व काही घेणार आहेत. त्याच्या अगोदर त्यांना त्याच्यासाठी काय काय लागतात, पॅरलल लाईन्स वगैरे, ट्रान्सव्हर्सल काय असते, हे सर्वही मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका.